नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. आपण चातुर्मास्य सेवेतील आज 40व्या दिवसाची कथा ऐकत आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गुरुभ्यो नमः. शिवस्तुती. भाललोचन 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 धावरे. भाललोचन 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 पावरे. निर्मला मधुरा शिवा शुभ सर्व मंगलकारिणी. वाहते झुळ गौतमी जनतारिणी अघहारिणी. स्वच्छता परिशांभवी न च वाढवू शकते कदा. श्री शिवा भजतो अशा मज बाधते न च आपदा. भाललोचन 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 धावरे. भाललोचन 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 पावरे. श्रीमद शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर. सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी. ठाके तो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण 8व्या स्कंदाला सुरुवात करतोय. राजा परीक्षित विचारतायत की गुरुदेव, स्वयंभू मनूंचा तुम्ही एवढा विस्तार सांगितला, पण मला इतर मनूंनी काय केलं किंवा त्यांच्या वंशात भगवंतांनी कोणते कोणते अवतार धारण केले याबद्दल खूप कुतूहल आहे. शक्य असेल तर ते ऐकवा. आणि ज्ञानी महात्मा ज्या ज्या मन्वंतरात महामानव भगवंताच्या ज्या ज्या अवतार लीलांचे वर्णन करतात ते सर्वच ऐकायची मला खूप उत्सुकता आहे. विश्वभावन भगवान गेलेल्या मन्वंतरात ज्या ज्या लीला करून गेले, या वर्तमान मन्वंतरात जे काही करत आहेत आणि येणाऱ्या मन्वंतरात जे करणार आहेत, अशा सर्वच गोष्टींमध्ये मला फार रस आहे. तर ऋषी कृपया आपण हे सगळं मला सांगावं अशी ते विनंती करतात. आणि मग शुकदेवजी सांगायला सुरुवात करतात. ह्या कल्पात स्वयंभू आधी 6 मन्वंतरे होऊन गेली. म्हणजे हे त्या काळात 10,000 वर्षापूर्वी जवळ सांगितले. कमीत कमी 6-7 हजार तर झालीच. परीक्षिताला सांगतायत ते की ह्या मन्वंतरामध्ये ह्या कल्पात 6 मन्वंतरे होऊन गेली आणि त्यातल्या पहिल्या मन्वंतराचे मी वर्णन केले. त्यातच देवता आदींची उत्पत्ती झाली. स्वयंभू मनुची म्हणजे मुलगी देवहूतीपासून कपिलांच्या रूपात ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी भगवंतांनी जो अवतार घेतला ते मी सर्व वर्णन तुला ऐकले, विस्ताराने ऐकवले आहे. आता मी तुला आकुतीच्या गर्भातून अवतार घेऊन यज्ञ पुरुष जे नावाने अवतार घेतलेल्या सर्व गोष्टी मी तुला ऐकवतो. परीक्षित, स्वयंभू मनुची समस्त कामना व भोगांपासून विरक्त झाले होते ते, आणि त्यांनी राज्य सोडलं. आपली राणी पण, शतरूपा राणी, ती जी सदैव त्यांच्या बरोबर असायची, ती पण तपस्येला त्यांच्या बरोबरच वनात गेली. त्यांनी सुनंदा नदीच्या किनारी एका पायावर उभं राहून शेकडो वर्ष घनघोर तप केला. तपस्या करते वेळी ते दररोज एक म्हणजे अनेक उपनिषद आहेत, त्या उपनिषदांमधलं जे त्यांना आवडणारं उपनिषद, मंत्रोपनिषद, त्याच्या ते त्याच्यात श्रुतींचा पाठ करायचे, म्हणजे वेदांताचा पाठ करायचे आणि नित्य तो पाठ करायचे. आणि ते त्यांना आवडत होतं ते. तर ते त्यानुसार म्हणायचे की ज्यांच्या चेतनेच्या स्पर्श मात्राने हे विश्व चेतन होऊन जाते, परंतु हे विश्व ज्यांना चेतनेचे दान मात्र करू शकत नाही, जे ह्याच्या झोपेमध्ये प्रलयात पण जागे राहते, ज्याला हे जाणू शकत नाही पण तो ह्याला जाणतो, तोच परमात्मा ब्रह्म होय.
हे संपूर्ण विश्व आणि या विश्वात राहणारे समस्त चर अचर प्राणी सर्व त्या परमात्म्यातच ओतप्रोत आहेत. म्हणून संसारातील कोणत्याही पदार्थात मोह न करता त्याचा त्याग करत जीवन निर्वाहापुरते उपयोग करत उपभोग तेवढा घेतला पाहिजे. हाव सोडली पाहिजे. भगवान सर्वांचे साक्षी आहेत. त्यांना बुद्धी, वृत्ती, नेत्र आदी इंद्रिये पाहूच शकत नाहीत, परंतु त्यांची ज्ञानशक्ती अखंड आहे. समस्त प्राण्यांच्या हृदयात राहणारे ते स्वयंप्रकाशी असंग असे परमात्म स्वरूप आहेत. त्यांना मी शरण जातो. म्हणजे ते एकीकडे शरण जात एकीकडे स्तुती करत असं ते राहिलेले असतात. ज्यांना काहीही सुरुवात नाही की शेवट नाही, ज्यांना मध्य कसा असेल, ज्यांना कोणी आपले नाही की कोणी परके नाही, न काही बाहेर आहे ना आत आहे. ह्या विश्वाच्या आत बाहेरवाले मध्य अंत सर्व काही आहेत. त्यांच्या सत्तेपासून विश्वाची सत्ता आहे. वास्तविक तेच अनंत परब्रह्म सत्य आहे. तसे तर सर्व शक्तिमान भगवान पण कर्म करतात, परंतु ते आत्मलाभाने पुण्यकाम असल्यामुळे त्या कर्मात आसक्त होत नाहीत. तरी त्यांचे अनुकरण करणारे अनासक्त राहून कर्म करणारे पण कर्मबंधनापासून मुक्तच राहतात. भगवान ज्ञानस्वरूप आहेत, त्यामुळेच त्यांच्या ठिकाणी अहंकाराचा लवलेश नाही. ते सर्वथा परिपूर्ण आहेत. त्यामुळेच त्यांना कोणत्याही वस्तूची कामना नाही. ते कुणाच्याही प्रेरणेशिवाय स्वच्छंद रूपाने कर्म करतात. ते आपणच बनवलेल्या मर्यादेत स्थिर राहतात आणि आपल्या कर्माद्वारे माणसांना शिक्षण देत असतात. तेच समस्त धर्माचे प्रवर्तक व त्यांचे जीवनदाता आहेत. त्यांना मी शतशः शरण आहे. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित, एकदाच स्वयंभुव मनू. एकाग्र चित्ताने असा हा मंत्रोपनिषदाचा जो भाग आहे तो म्हणत नदीमध्ये अचेतन पडून राहिले होते आणि मुखाने हे अखंड भगवंताची स्तुती अशा उपनिषदाच्या मंत्राने करत होते. आणि त्याच वेळेस तिथून भुकेलेले असुर आणि राक्षस चालले होते. त्यांची एकदम दृष्टी ह्याच्यावर पाण्यात पडलेल्या या राजावर जाते, मनूवर जाते आणि ते एकदम त्याच्यावर तुटून पडतात. आणि त्यावेळेस त्यांनी अंतरात्मा भगवंताला सदैव जागृत ठेवला असल्यामुळं, त्याच्याशी तो सदैव संवाद करत असल्यामुळं मनूच्या अंतर्यामी असणारा यज्ञपुरुष आपला पुत्र याम याला बरोबर घेऊन देवतांबरोबर सहज प्रकट होतो बाहेर आणि त्या ऋषींना जो मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व असुरांना, राक्षसांना तो मारून टाकतो, त्यांचा निपात करतो आणि त्याचं संरक्षण करतो. ह्या सगळ्या गोष्टीत मनूला हे काही माहितीच नसतं. तो संपूर्ण अनभिज्ञ असतो की हे लोक राक्षस आपल्याला खाणार होते किंवा काय. म्हणजे असं सांगितलंय की भक्ताचं इतकं रक्षण भगवान करतात, पण त्यासाठी भक्त पूर्ण त्याच्यावर विसंबूत शरणागत संपूर्णतः पाहिजे. आणि तसा हा इतका शांतपणे पाण्यात पडून राहिला आणि केवळ सर्व व्यापक परमात्मा आपल्या आत बाहेर आहे अशी त्याची स्तुती करत होता. आणि त्यामुळेच त्याच्या अंतरंगातला परमात्म्याने त्याच्याकडं येणाऱ्या शत्रूला जाणलं आणि त्यांनी त्याचा निपात केला. आणि त्यानंतर हा यज्ञ पुरुष स्वर्गावर आरूढ झाला. त्याने स्वरोचिष नावाचे दुसरे मनू झाले. ते अग्नीचे स्वर्गाचे ते शासन करू लागले. त्यानंतर हे स्वयंभुव मुनी पहिले मनू, दुसरे मनू स्वरोचिष हे अग्नीचे पुत्र होते. त्यांच्या मुलांची नावे द्युमान, सुषेण, रोचिष्मान अशी होती. ह्या म्हणजे प्रत्येक मन्वंतराला इंद्र आहे, प्रत्येक मन्वंतराला एक मनू आहे. तिथल्याच्या देवता वेगळ्या आहेत, त्यांची उपासना वेगळी आहे. हे सगळं सांगितलं गेलंय. ह्या मन्वंतरात इंद्राचे नाव रोचन होते. तुषित आदी प्रधान देवगण होते. ऊर्ज स्तंभ आदी वेदवादीगण सप्तर्षी होते. म्हणजे सप्तर्षी सुद्धा वेगळे असेल प्रत्येक कल्पात किंवा प्रत्येक मनूच्या काळात सप्तर्षी सुद्धा वेगळे आहेत. त्या कल्पात वेदशिरा नावाच्या ऋषींची पत्नी तुषिता होती. तिच्या गर्भातून भगवंताने अवतार ग्रहण केला म्हणून त्याचे नाव विभू होते.
तो आजीवन नैष्ठिक ब्रह्मचारी राहिला. त्याच्याच आचरणाने शिक्षा ग्रहण करून 88,000 ऋषींनी ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले. मग उत्तम नावाचा तिसरा मनु होता. त्याच्या मुलांची नावं पवन, सुजय आणि यज्ञहोत्र. या मन्वंतरात वशिष्ठजींचे प्रमद आदी 7 पुत्र हे सप्तर्षी होते. देवतांचे प्रमुख गण सत्य, वेदश्रुत, प्रमद हे होते. आणि त्या मनुच्या काळात या मन्वंतरामध्ये इंद्राचे नाव सत्यजित असे होते. त्यावेळी धर्माची पत्नी सृनुतीच्या गर्भातून भगवंताने पुरुषोत्तम नावाने अवतार ग्रहण केला आणि त्यांच्याबरोबर सत्यव्रत नावाचे देवगण बरोबर होते. ह्या ज्या मन्वंतरामध्ये वेगवेगळ्या नावाने अवतार धारण केलाय. म्हणजे आपण पाहिलं की दुसऱ्या ह्याच्यात यज्ञ पुरुष आहे, तिसऱ्या ह्याच्यात पुरुषोत्तम आहे. आपण भगवंताची स्तुती करताना म्हणा किंवा देवाला उपपद जी लावतो, हे तू पुरुषोत्तम आहेस, ही सगळी पूर्व काळात झालेली त्यांच्या लीला अवतारांचं स्वरूप आहे. म्हणजे आपल्या वर पगडा त्याचा आपोआप आहे, उपजत आहे, म्हणून आपण ती नावं घेत असतो. त्यानंतर तिसरा मनु उत्तमाचा सख्खा भाऊ हाच चौथा मनु झाला. त्याचे नाव होते तामस. त्यांना पृथु, ख्याती, नर, केतू असे 10 पुत्र होते. सत्य, हरी, वीर नावाचे देवतांचे प्रधान गण होते. तेव्हा इंद्राचे नाव त्रिशिख असं होतं. या मन्वंतरात ज्योतिर्धाम आदी सप्तर्षी होते. परीक्षित, या तामस नावाच्या मन्वंतरात विधृतीचे पुत्र वैधृती नावाचे आणखीही देवता होऊन गेल्या. ह्या वैधृतीमुळेच वेदांना वैधृती पण म्हटलं जातं, कारण काळाच्या फेऱ्याने नष्टप्राय होत असलेल्या वेदांना आपल्या शक्तीने त्यांनी वाचवलं, म्हणून वेदांना वैधृती हे एक नाव दिलं जातं, कारण त्यांनी वाचवलं म्हणून. याच मन्वंतरात हरिमेधा ऋषींची पत्नी हरिणी, तिच्या गर्भामधून भगवंतानी हरी या नावाने जन्म घेतला, अवतार धारण केला आणि ह्या अवतारात मगरीपासून गजेंद्राची सुटका केली. आता हे सगळं सांगत असताना परीक्षितांनी बऱ्याच वेळा सुरुवातीला पूर्ण त्यांचं बोलणं संपल्यावर प्रश्न विचारायचे, पण आता त्याला इतकी घाई झाली आहे, दिवस संपत आलेत, आपले 7 दिवस कधी संपतील पटकन, आणि आपण देवाच्या लीला ऐकायच्या थोड्या राहू नयेत, म्हणून आता इथं नुसतं असं त्यांनी सांगायचा अवकाश. गजेंद्र मोक्ष गेला किंवा गजेंद्राला उद्धार केला हरी नावाने असं म्हटल्या क्षणी परीक्षित राजा प्रश्न विचारतो मुनीवर. म्हणजे आपण मध्ये बोलल्याचं क्षमा करावी म्हणतो तसं म्हणतात. मुनीवर, आम्हाला म्हणजे मला एक प्रश्न आहे, माफी मागत तो विचारतो की आम्ही आपल्यापासून मगर मिठीतून गजेंद्राची जी सुटका केली आपण सांगताय, ती कथा ऐकू, म्हणजे हरी अवतारातली ही कथा आम्हाला खूप कुतूहल देऊन जाते की काय असेल, काय घडलं असेल, तर कृपा करून ते सांगाल का? तर ते म्हणतात की अरे हो, सर्व कथांमध्ये ती रम्य कथा आहे, पुण्यमय आहे, प्रशंसनीय आहे, मंगलकारी आहे, शुभ आहे, आणि ज्यात महात्म्याद्वारे गायलेले भगवान श्रीहरीचे पवित्र यश गायन केलेले आहे. आणि मग आता ही सर्व कथा सुतजी शौनकजींना सांगतायत आणि ते म्हणतात, राजा परीक्षित आमरण अनशन घेऊन बसला होता. ज्यावेळी शुकदेवजी महाराजांना अशा प्रकारे कथा सांगण्यासाठी प्रेरित केले, त्यावेळी ते अत्यंत आनंदित झाले. त्यांनी राजाचे अभिनंदन केले आणि आपली पुढची कथा त्यांनी गजेंद्र मोक्षाची सांगायला सुरुवात केली. शुकमुनी म्हणतात की राजा, क्षीरसागरात त्रिकुट नावाचा पर्वत होता. तो प्रचंड मोठा होता, 10,000 योजन उंच आणि विस्तार आणि उंची असं दोन्ही 10,000 होतं, असं त्याचं वर्णन केलं जातं. आणि त्याची लांबी रुंदी इतकीच होती की म्हणजे जेवढी होती लांबी होती तेवढीच रुंदी होती. आणि विशेष म्हणजे जे त्रिकुट हे नाव त्याला मिळण्याचं कारण असे की त्याच्या लोखंड, चांदी व सोने 3 प्रकारच्या शिखरं होती आणि त्या तिघां प्रकारच्या छटांमुळे समुद्र, आकाश, दिशा चमकत असायच्या. सतत त्याच्यावर सूर्यकिरण पडली, प्रकाश पडला की ते
चांदी सोनं लखलखायचं. आणि त्या त्रिकुट पर्वताच्या पायथ्याशी जो प्रचंड समुद्रात होतं हे सगळं, सतत समुद्र धडका द्यायचा, खालच्या बाजूला धडकत असे आणि असं वाटायचं की जणू पर्वताचे चरण धुतोय सागर, म्हणजे पूजन करतोय. आणि तिथं जी हिरवळ पसरली होती त्याच्यामुळं, म्हणजे पाणी उडण्यामुळं डोंगराच्या भागात, ती सूर्याचे किरण पडल्यावर अशी काही चमकायची की पाचूची जमीन आहे असं म्हणजे वाटत होतं. इतकं त्याचं सुंदर वर्णन केलंय. त्या जो डोंगर होता म्हणजे प्रचंड काय, त्याची शिखरं, त्या शिखरांवर रत्न, वेगवेगळ्या धातूंच्या रंगीबेरंगी छटा होत्या. म्हणजे निश्चितच तिथं खूप अन्य धातूही उपलब्ध होते. सर्व दिशांना ते प्रकाशित करत प्रचंड छटा त्याची सर्वत्र पसरायची. त्याच पर्वतावर खूप वृक्ष, लता, झाडं एवढी होती की घनघोर अंधार पडायचा. मग दिवसा मध्याने 12च्या वेळेस सुद्धा इतकं त्याच्या मध्यस्थानामध्ये दाट झाडी होती. त्याच्या दऱ्याखोऱ्या होत्या, तिथं इतकं सुंदर वातावरण असायचं. त्या हवा, झाडांच्या, पुष्पांच्या वासामुळं एक सुंदर मंद असा सुगंध पसरलेला असायचा. त्यामुळं सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर, नाग, किन्नर, अप्सरा सदैव तिथं विहार करायला यायचे. असं रम्य ठिकाण ते होतं. आणि अर्थातच जे पाण्याचा धडकण्याने आवाज व्हायचा, तो गुहांमध्ये प्रतिध्वनित व्हायचा आणि जणू काही संगीताची त्याला जोड मिळाली आहे वायूच्या वाहण्याला असं वाटायचं. मोठमोठे गर्व करणारे सिंह त्याला दुसऱ्या सिंहाची गर्जना समजायचे आणि जोरजोरात आवाज करायचे, पुन्हा म्हणजे गर्जना करायची आपणही. ह्या गर्जनेला दाबण्यासाठी आणखी जोरात जणू समुद्र त्यांना प्रतिकार द्यायचा, म्हणजे प्रतिध्वनी निर्माण करायचा, असं भास होत होता. खूप व्यासाने सुंदर कल्पना केलेली आहे त्याच्यावर. त्या पर्वतरांगा तऱ्हेतऱ्हेच्या जंगली जनावरांच्या झुंडीच्या झुंडी होत्या. त्यामुळे ते खूप वन शोभत होतं. अनेक प्रकारच्या वृक्षांनी भरलेल्या होत्या. अनेक उद्यानात सुंदर सुंदर पक्षी मधुर स्वरांनी गात होते. पुष्कळशा नद्या, सरोवरे पण तिथं निर्माण झाली होती. त्यांना ते वाट करून जात होते. म्हणजे हे एका बाजूला समुद्र होता आणि त्याच्या आतल्या बाजूला, मागच्या बाजूला हे सर्व वर्णन केलेलं आहे. प्रचंड वनस्पती, जंगल हे अतिशय म्हणजे खूप घनघोर होतं. आणि देवता तिथं स्नानाला येत असत तिथल्या सरोवरांमध्ये. त्यांना त्याचं पाणी सुगंधित, त्यांच्यामुळं देवतांच्या स्नानामुळे तिथलं पाणी सुगंधित होत होतं. आणि तो सुगंध हलके हलके सर्व हवेत पसरून सर्वच वायू त्यामुळे सुगंधित होत होता. या पर्वतराज त्रिकुटाच्या पायथ्याशी भगवत प्रेमी महात्मा भगवान वरुणाचे उद्यान होते. त्याचे नाव ऋतुमान असं होतं. तिथं ते उद्यान इतकं सुंदर होतं की त्या उद्यानाचंही खूप वर्णन केलेलं आहे. दिव्य वृक्षांनी शोभायमान होतं. फळांची, फुलांची झाडं लावली होती, ती सुद्धा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने लावली होती. आणि त्या फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळायचा. त्या उद्यानामध्ये म्हणजे झोके वगैरे सर्व लावलेले होते. हा म्हणजे काय म्हणायचं, वरुणाचंच ते उद्यान होतं. तर अर्थातच त्यांनी ते सर्व देव लोकीचे जे वृक्ष आहेत, फुलं आहेत, फळं आहेत, ती त्यांनी त्या उद्यानात लावली होती. आणि खूप खूप झाडांची नावं सांगितली आहेत. आम्र, पयाल, कटहल, आंबडा, सुपारी, नारळ, मग अशी म्हणजे 40-50 नावं त्यांनी दिलेली आहेत. द्राक्ष, ऊस, केळी, जांभूळ हे सगळी फळांची झाडं दिलेली आहेत. बेल, आवळा वगैरे अशी नावं दिली आहेत. खूप म्हणजे जवळजवळ 7 श्लोक त्याच्यावर आलेले आहेत. आणि अन्य मग फुलांच्या इतर जातींचेही वर्णन केलेलं आहे की ज्याच्या छटा सुरेख असायच्या, अनोख्या होत्या आणि आपोआपच मस्तवाल भुंगे त्याच्यावर गुंजारव करत असायचे, पक्षी कलरव करायचे. असं सुंदर त्या वनाचं वर्णन केलंय. आणि त्या अर्थातच तिथं प्राणी तर होतेच, तिथंच गजेंद्र हा होता. ह्या गजेंद्र एवढा मोठा प्रचंड काय होता, अनेक हत्ती त्याचे सेवक असल्यासारखे होते.
तो स्वतः अनेक हत्तीणींबरोबर विहार करायचा. अनेक त्याचे छोटी पिल्लं होती, त्यांना घेऊन तो एखाद्या गृहस्थाप्रमाणे आपल्या स्त्रिया म्हणजे हत्तीने मुलं यांना घेऊन त्या वनामध्ये फिरत असायचा. असं फिरता फिरता अत्यंत सुरेख असं त्याला गंध येतो. हा गंध कशाचा आहे त्याचा मागोवा घेत तो जातो आणि त्याला ते एक सुरेख प्रचंड मोठं सरोवर दिसतं. ते सरोवर म्हणजे त्याची एका बाजूने जरा पुढे गेलं की हा तर समुद्र आहेच, पण हे सरोवरच एवढं विशाल असतं, त्याचं वर्णन खूप केलेलं आहे. खूप मोठंच्या मोठं सरोवर आहे. म्हणजे एखादं आपण एवढं सरोवर पाहिलंच नाही, म्हणजे आपल्या डोक्यातच हा विषय जाऊ शकत नाही. इतकं प्रचंड काय त्याचं वर्णन केलेलं आहे. सरोवराचे पाणी फार निर्मळ होतं, अमृता समान मधुर होतं. सोनेरी व लाल कमळांची केशर सगळीकडं त्या सरोवरात म्हणजे फिरत होती, कारण शेवटी हे उद्यान वरुणाचंच होतं. त्याने जेव्हा हवं तेव्हा भगवंताला कमळ अर्पण करता यावं यासाठी कमळं त्या सरोवरात खूप लावली होती आणि वेगवेगळ्या रंगाची कमळं होती. आपल्या सोंडेने प्रथम पोटभर पाणी त्याने पिलं. त्याच्या केसराच्या सुगंधाने ही जी कमळं होती त्याच्या केशराचा सुगंध वातावरणात पसरला. त्या सुगंधाचा मागोवा घेत हा गजेंद्र तिथं पोचला, असं वर्णन केलंय. आणि मग एकदा तिथं पोचला की ते निर्मळ पाणी बघून त्याने मनसोक्त पाणी सोंडेने भरून भरून पिलं आणि आपली जणू काही थकावट दूर केली. आणि मग त्यांनी आपल्या एखाद्या म्हणजे आपला एखादा गृहस्थ माणूस जसं बायका मुलांच्या अंगावर समुद्र स्नानाला गेल्यावर नदीचं स्नान करताना जसं पाणी उडवतो त्याप्रमाणे त्यांनी आपल्या सोंडेत पाणी भरून बाकीच्या हत्तींवर पाणी उडवलं, लहान लहान पिल्लांवर पाणी उडवलं आणि सोंडेत भरभरून त्यांनी मनसोक्त त्यांच्यावर पाण्याचा विहार त्याने प्रसन्न चित्ताने जलाशयात स्नान केलं आणि खरोखर एखाद्या गृहस्थ पुरुषाप्रमाणे आपल्या प्रियकरींना आपल्या पिल्लांना सोंडेच्या फवाऱ्याने मनसोक्त स्नान घातलं आणि फार स्वतःला कृतकृत्य असल्यासारखा समजत होता. आणि पण याला सगळ्याला दृष्ट लागली म्हणा किंवा त्याला पुढे येणाऱ्या संकटाची काय जाणीव होती. प्रारब्ध ज्याला म्हणतात ते तिथं टपमून बसलं होतं. तो थोडा पुढे गेला म्हणजे त्या सरोवरात आणखीन पुढे जाऊन अजून मुलांना बायकांना म्हणजे त्या हत्तीणींना आनंद द्यावा म्हणून अजून पुढे पुढे गेला. तसंच एका मगरीने त्याचा पाय पकडला आणि अकस्मात त्याचा पाय पकडल्यावर तो क्रोधाने निक्षून त्याने पाय हलवायचा खूप जोरात प्रयत्न केला, पण त्यांनी ते खूप धडपड केली पण त्यांनी सोडलं नाही. तो चित्कार करू लागला. त्या सरशी त्याची पिल्ल मागच्या मागं पळाली. त्याच्या बरोबर आलेल्या हत्तीने हळूहळू थोडा वेळ सगळ्यांनी त्याच्या सोंडेला धरून त्याला त्याच्या शेपटीला सोंडेचा वळसा घातला. असं एकात एक गुंफलं आणि एक माग खिचायचा प्रयत्न केला, पण तो हल्ला जात नाही आपल्याकडनं. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा मागच्या माग सगळ्यांनी म्हणजे काढता पाय घेतला आणि एकटा तो गजेंद्र त्या मकराशी झुंजत राहिला. म्हणजे त्यांचं ते झुंज, कारण मकराची पकड त्याचं पाणी हे क्षेत्र असल्यामुळं केव्हाही जास्त होती. तो प्रत्येक वेळेस चावा घेऊन पटकन अजून त्याचा पाय खाली खेचत होता आणि तेवढाच गजेंद्र बाहेर हुसकून यायचा प्रयत्न करायचा, पण त्याच्या वजनामुळे तो रुतत होता. हे सगळं तो खूप थकला. ही त्याचं युद्धाचं वर्णन त्यांनी केलंय. दोघांचं जे द्वंद्व झालं, द्वंद्व युद्धच म्हणायचं, मकराचं म्हणजे मगरीचं आणि हत्तीचं, हा प्रचंड काय गजेंद्राचं हे जे झालं युद्ध तुंबळ, ते हजारो वर्ष चाललं असं वर्णन केलंय. आणि हे शेवटी भागवतामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला पाहायला मिळते की कार्यकारण भाव हा सगळ्याला आहे. त्याचं प्रारब्ध जे काही खराब होतं, त्याच्यावर जो काही अंकुश होता पाप कर्माचा, तो निघून जाईपर्यंत त्या मगरीने त्याला पकडून ठेवलं होतं असं म्हटलंय. आणि मग नंतर त्याला अचानक हजारो वर्ष झाल्यावर
त्यांनी एक कमळाचं फूल असं सोंड्याने उखडलं आणि कारण त्याला स्मरलं, पूर्वजन्माचं स्मरण झालं. आणि मग त्याने भगवंताला अत्यंत आर्तपणे साद घातली की भगवंता ये, जोरात हाक मारली, ये ये मला सोडव या भयंकर संकटातून, माझ्यासमोर प्राण संकट येऊन थांबलंय, तर तू माझी सुटका कर. आता माझ्या तुझ्याशिवाय कोणीही सोडवणार नाही. माझे आप्तस्वकीय ते माझ्यासाठी थोडाफार प्रयत्न करून ते दूर निघून गेलेत. आता मी तुला शरण आहे, तू माझी सुटका कर. त्याने एकाग्र चित्ताने भगवंताचं त्याला स्मरण झालं आणि त्याने त्याचं स्तोत्र जपलं. खूप सुरेख गजेंद्राने केलेली गजेंद्र स्तुती म्हणून ते प्रसिद्ध आहे. तो म्हणतो की भगवान तू सर्वांच्या हृदयात पुरुष रूपाने विराजमान आहेस, तू जगाचा स्वामी आहेस, स्वयंप्रकाश आहेस, स्वयंसिद्ध आहेस. तुझ्या लीलांचे रहस्य कोण जाणेल, ते जाणण्यास खूप कठीण आहे. नटाप्रमाणे तू खूप रूपे सहज धारण करतोस आणि लीलया अनेक रूपात तू नटलेलाच आहेस. तुझ्या मंगलमय रूपाचे दर्शन घेण्याकरता महात्मे लोक संसाराची आसक्ती टाकतात आणि एकांतात जाऊन बसतात. अनेक व्रतांचे पालन करतात. तुला जन्म कर्म नामरूप म्हणजे काहीही नाही. विश्वाची सृष्टी आणि संहार करण्याकरता तू आपल्या मायेला स्वीकारले आहेस. विवेकी पुरुष कर्मसन्यास किंवा कर्म समर्पण करून शुद्ध अंतःकरणाने तुझी प्राप्ती करतात. आणि असा तू नित्यमुक्त परमानंद स्वरूप ज्ञानस्वरूप आहेस. सुसमस्त वेद आणि शास्त्रांचं तात्पर्य आहेस. हे सगळं गजेंद्र सांगतोय बरं का. म्हणजे किती त्याला पूर्वस्मरण केवढं प्रखर झालं असेल आणि हे हजारो वर्षांच्या झुंजीनंतर झाले हे विशेष. तू मोक्ष स्वरूप आहेस. सर्व संत महात्मे तुला शरण येतात. हे प्रभू, तुला माझे अनंत नमस्कार. मी अनंत जन्मासाठी तुला शरण आहे असं समज. पण पाशात सापडलेल्या माझ्यासारख्या पशुची आज खूप करुणामय अवस्था झाली आहे. तर तू अंतःकरणाचे पुरुष जशी सुटका करतात, दया करतात एखाद्या जीवावर त्यांच्या समोर असलेल्या, तर देवा तुझ्यातच तू सर्वत्र विराजमान आहेस, तर मी तुझ्या समोरच आहे, तर मग माझी सुटका कर, मला बंधमुक्त कर. तू स्वतः नित्यमुक्त आहेस. तू अनन्य भक्तांनाही मुक्त करतोस. देहगेह स्त्री पुत्र धन यांच्या आसक्तीत गुरफटून राहणाऱ्यांना तुझी प्राप्ती कशी व्हावी. प्रेमळ भक्त अनन्य भावाने तुला शरण येतात, मग त्यांना मोक्षाची अभिलाषा नसते. मी तुला पूर्ण शरण आलोय, मला मोक्षही नको, फक्त आत्ता ह्या क्षणी सुटका कर किंवा मृत्यूही दे, पण तो तुझ्याकडनं येऊ दे. तुझ्या अनंत लीला आहेत, त्या सर्व मंगलमय आहेत. तू परब्रह्म आहेस, परिपूर्ण आहेस, त्या परमात्मा आहेस, तुला मी शरण आहे. खूप सुंदर स्तुती ते करतात, गजेंद्र करतो. आणि तो सांगतो की देवा तुझी माया अहम बुद्धीने आत्म्याचे स्वरूप झाकते, म्हणून कुणाला कळत नाही. त्यामुळे जीवाला तुझ्या स्वरूपाचे ज्ञान कसे शक्य आहे. तुला मी शरण आलोय, आता मात्र माझा उद्धार कर. इतक्या आर्ततेने केलेले स्तुती आणि हवेमध्ये तू सर्वत्र विराजमान आहे असं म्हणून एक कमळाचं फूल सोंडेने तोडतो आणि ते असं हवेत टाकतो, तर ते फूल वरच्यावर भगवान झेलतात आणि श्रीहरी रूपातले भगवान ते प्रकट होतात गरुडावर बसून. ते गरुडावर आरूढ झाले, शंख चक्र गदा पद्म धारण केलेले आहे आणि ते तत्काळ सरोवराप्रत येतात आणि आकाशात चक्रधारी भगवंताला पाहून गजेंद्राला अतिशय आनंद होतो. हवेत त्यांनी सुरुवातीला टाकलेलं असतं, आता समोर एक कमळ उखडतं आणि पुन्हा एकदा भगवंताकडे टाकतो. त्याला खूप आनंद होतो. इथं तर त्याला हात नाही येत आता या अवतारात, पण तो मनोमन त्याला शरण जातो. त्याही योनीमध्ये दोन्ही डोळ्यांना अश्रू आलेले आहेत. जड योनी म्हणायचं, पण भगवत कृपेने पूर्वस्मरण झाल्यामुळं गजेंद्राच्या दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा व्हायला आहेत की भगवान समोर आलेत. माझ्या आर्ततेने घातलेल्या हाकेला त्यांनी प्रतिसाद दिलाय. जगद्गुरु नारायणा नारायणा म्हणून तो आर्त स्वराने ओरडायला लागला. भगवान श्रीहरीने गजेंद्राला मकरासह वर उचललं आणि त्या मकराचा आपल्या सुदर्शन चक्राने शिरच्छेद केला.
सर्व देवता हे युद्ध कित्येक वर्ष पाहत होत्या. सर्वांसमक्ष आपल्या चक्राने त्याचं मुख फाडून गजेंद्राला मुक्त केलेलं पाहून सर्व देवता पुष्पवृष्टी करतात, दुबदुबी वाजवतात. आणि मग शुकदेव सांगतात, परीक्षित त्या समयी ब्रह्मदेव, शंकर सर्व देवताच तिथं येऊन श्री हरिरूपाची प्रशंसा करतात, त्यांच्यावर पुष्पवर्षाव करतात, गंधर्व नाचू गाऊ लागतात. इकडे त्या मकरालाही दिव्य शरीर प्राप्त होते आणि तो भगवंताला परिक्रमा करून स्वलोकी जातो. आता ज्या अर्थी भगवंतानी प्रत्यक्ष येऊन याची मुक्तता केली आहे आणि त्या मकराचा म्हणजे मगरीचा शिरच्छेद केला आहे, भगवंतानी शिरच्छेद करण्यासारखं तो कोणीतरी असला पाहिजे. म्हणजे पुन्हा कार्यकारण भाव आलाच तर तो पूर्वजन्मामध्ये हुहू नावाचा श्रेष्ठ गंधर्व होता आणि काही कारणाने त्याला काहीतरी अहंकार झाला, त्याने देवतांचा अपमान केला आणि त्यामुळे त्याला शाप मिळाला आणि तो मकर झाला होता. आता भगवंताच्या कृपेनेच शापमुक्त होतो आणि तो पुन्हा आपल्या स्वलोकी म्हणजे गंधर्व लोकाला निघून जातो. पुन्हा त्याला गंधर्व रूप प्राप्त होतं आणि तो तिकडं निघून जातो. पण हे सर्व ज्याच्यासाठी घेतलंय तो हत्ती कोण होता, ज्याला पूर्व अचानक हजारो वर्ष युद्ध केल्यावर स्मरण झालं की भगवंताचं, अशी काय त्याच्याजवळ साधना होती आणि असा जड हत्तीच्या योनीत तो कसा आला. तर तेही कार्यकारण भाव स्वच्छ सांगितलाय की गजेंद्र हा पूर्वजन्मी द्रविड देशातील पांड्य वंशातील राजा होता. त्याचं नाव इंद्रद्युम्न. हा खूप मोठा श्रेष्ठ उपासक असतो, खूप यशस्वी राजा असतो, सर्वत्र त्याचं नाव असतं, गवगवा असतो. पण पुढं त्याला जसं जसं भगवंताचं प्रेम निर्माण होतं, भगवंताची रुची निर्माण होती, भगवत प्रेम उपासनेत म्हणजे तो मग्न व्हायला लागतो, तसं तो ठरवतो की ठीक आहे राज्य वगैरे करू आपण असेल तेव्हा. आणि कुणाला काही राज्यावर न बसवता करता तो एक तपस्याचा वेश धारण करून मलय पर्वतावर निघून जातो आणि तिथं तपस्या करत असतो. आणि एके दिवशी त्या मलय पर्वतावर अगस्त्य मुनी येतात आणि हा खूप शांतपणे रोज त्रिकाल स्नान करायचं, मिळतील ती झाडाची पडलेली फळं वगैरे खायची आणि नदीचं पाणी प्यायचं आणि आपण आपल्या साधनेला बसायचं, बाकी काही नाही, बरोबर कोणीही नसतं. आणि तो इतकं त्याचा अवतार हळूहळू तपस्व्यासारखा झालेला असतो, दाढी मिशा वाढलेल्या असतात, म्हणजे कोणी तपस्वीच वाटावा. आणि नेमके एकदा फिरत फिरत अगस्त्य मुनी तिथे येतात आणि ते बघतात आणि ते चौकशी करतात त्यांच्या शिष्याकरवी की हा कोण आहे, म्हणजे तपस्वी एकटाच कसा तपाला बसलाय, कोण आहे वगैरे चौकशी करतात. तर तो सांगतो की नाही, मी तपस्वी नाही, म्हणजे तप करतोय पण मी राजा आहे, इंद्रद्युम्न राजा आहे, पांड्य वंशाचा आणि द्रविड देशाचा राजा आहे. मग अगस्त्य मुनी म्हणतात, मग तू राज्य कोणाला सुपूर्त केलंय का. तर तो म्हणतो नाही. मग तुला मुलं बाळ आहेत का. तो म्हणे आहेत. म्हणजे तू गृहस्थ पण आहेस. तर तो म्हणतो हो. मग तू गृहस्थ आहेस, तू राजा आहेस, असं असून तू इथं वनात काय करतोयस. तर तो म्हणतो की मला साधना करावी वाटली म्हणून मी ईश्वर म्हणजे खूप माझ्यावर प्रेमाचा असा भगवंत प्रेमाचा मोठा उद्रेक झाला आणि मी त्या तिरीमिरीत घर सोडलं आणि इथं येऊन राहिलो. तर मग ते म्हणाले असं परस्पर कसं केलंस गोष्ट, हे खूप चुकीचं आहे. गृहस्थाचं काम काय आहे तर त्यांनी अतिथी सत्कार करावा. आता मी तुझ्या राज्यात आलोय तर तुझं काम आहे, आमच्या ऋषी मुनी अनेक शिष्यांना बरोबर घेऊन आलोय, तर असे कोण ऋषी मुनी तुझ्या म्हणजे सेवकांनी हे तुला वर्दी द्यायला पाहिजे की ऋषी आलेत, त्यांच्या बरोबर सेवक गण आहे आणि तू आमचा आदर सत्कार करायला पाहिजे. तर तू राजाच इथं तपस्वी होऊन बसलाय, त्याला काय अर्थ आहे. म्हणजे त्याची खूप निर्भत्सना करतात, खूप रागावतात. आणि मग पुन्हा ते म्हणतात की तू राजा आहे, राजाचं काम किंवा कर्तव्य तुला माहिती आहे ना, म्हणून जोरात विचारतात. अरे प्रजापालन हे पहिलं काम आहे तुझं आणि तू त्याच्या प्रजेचंच म्हणजे कल्याण कशात आहे हे बघणं तुझं काम आहे आणि तू हे काय करायला लागलायस. म्हणजे तू स्वधर्म सोडलास. हे कोण करू शकतो, जो मूढमती आहे, जो जड बुद्धीचा आहे, तोच माणूस असं करू शकतो.
मग तुला म्हणून ते शाप देतात राजाला. त्याला हे राजाचं वर्तन बिलकुल आवडत नाही, की अरे तू मूर्ख आहेस का राजा, तू हे मूर्खाप्रमाणे जड बुद्धीच्या माणसासारखं वागलायस. म्हणून अत्यंत संतापाने ते त्यांना शाप देतात की अभिमानी झालायस ना, तू राज्यावर कुणाला बसवलंयस आणि परस्पर मनमानी कारभार करतोयस, असं राजाला करता येत नाही. राजाची ती जबाबदारी आहे की पुढच्या कुणाला तरी राजा म्हणून बसवायचं आणि मग जे काही तुला तपस्वी वगैरे व्हायचंय ते व्हायचं. पण ते काहीच न करता तू राजा असताना असा आलायस, म्हणजे तुझी खूप मोठी चूक आहे. म्हणून ते शाप देतात की अभिमान वश होऊन परोपकारासारख्या कृत्यापासून तू निवृत्त झालायस आणि तू अतिथी येणाऱ्या अभ्यागतांचा अपमान करतोस. आणि हे अपमान जड बुद्धीचा माणूसच करू शकतो आणि तू हत्तीसारखा जड बुद्धीचा आहेस, म्हणून तुला अज्ञानमय हत्तीचा जन्म मिळेल. ते शाप देऊन ऋषी निघून जातात. पण आत्म्याची विस्मृती होणाऱ्या हत्तीच्या जन्मात राजा इंद्रद्युम्न येतो आणि त्या श्री हरीच्या प्रभावामुळे ती वाया जात नाही. हरीची उपासना हजारो वर्ष मगरीशी युद्ध केल्यानंतर त्याला पूर्वज स्मृती जागृत होतात. त्याचं जे काही पाप असतं, जडपणा असतो, तो सगळा गेल्यावर त्या युद्धातून एक सकारात्मकता ठेवून त्यांनी युद्ध केलं की मी ह्याच्यातून जिंकेन. मगर कितीही मगरीने तिची पकड सोडली नाही, मग तरी तो न थकता प्रयत्न करत राहतो आणि ते 1000 वर्ष, 1-2 वर्ष नाही. मग अशा वेळेस भगवंत स्वतः येतात आणि उद्धार करतात. म्हणून त्यांनी भगवंताची स्मृती जागृत झाल्यावर तो आपली सर्व शक्तीनिशी भगवंताची मनोमन स्तुती करतो आणि त्याला कमल अर्पण करतो सोंडेनी. हे सगळं झालंय. असं हा कार्यकारण भाव सांगितलाय. ही गजेंद्राची कथा ह्या भगवंताच्या श्रीहरी अवतारात भगवंताने केलेली आहे. आणि ह्या पुन्हा कथेचं फल सांगतात. तसं ही दुःख हरण करणारी आहे. ब्राह्म मुहूर्तावर उठून इंद्रिय निग्रहपूर्वक एकाग्र चित्ताने शंख चक्र गदाधारी हरीचे व सर्व महापुरुषांचे स्मरण करून ही कथा ऐकली तर माणसाचं सर्व पापांपासून निवृत्ती होते. आणि मग शुकदेवजी सांगतात, श्रीहरीने गजेंद्राची मुक्तता केली. पण आता रैवत मन्वंतराची कथा आहे. रैवत नावाचा 5वा मनु झाला. त्यामध्ये शुभ्र नावाच्या ऋषीची पत्नी विकुंठ नावाची होती. तिच्या गर्भातून वैकुंठ नावाचा अवतार भगवंताने धारण केला. त्याने लक्ष्मी देवीच्या प्रार्थनेवरून वैकुंठ धामाची रचना केली. 6वा मनु चाक्षुष. यामध्ये भगवंताने वैराजाची पत्नी संभूती हिच्या गर्भातून अजित नावाचा अंशावतार धारण केला आणि त्याने समुद्र मंथन करून अमृत पाजविले, देवांना अमृत पाजविले. कच्छ रूप धारण केले आणि मंदार पर्वताला आपल्या पाठीवर धारण केले. रवीचा आधार दिला, रवीसाठी आधार देण्याचं काम केलं. परीक्षित विचारतो की क्षीरसागराचे मंथन केले म्हणजे काय? कच्छ रूप धारण करून मंदराचलाला पाठीवर का धारण केले? मंदराचल हा तर पर्वत आहे. आणि मला म्हणजे त्याबद्दलची कथा ऐकण्यात खूप मला कुतूहल वाटतंय. आणि देवतांना अमृताची गरज होती का? ते अमृत कशातून मिळालं? तर मला हे सर्व कथन ऐकवा. परीक्षित राजा तो म्हणतो की परीक्षिताला शुक महामुनी म्हणतात की राजा, हे मी तुला एक एक सांगणारच आहे, पण तू जागरूकपणे एक उत्तम श्रोता कसा असावा याचं उदाहरण आहे. म्हणून तू प्रत्येक वेळेस मला त्या कथा विचारतोयस आणि मी त्या सांगतोय. ही खूप रंजक अशी कथा आहे आणि खूप भगवंताच्या कौतुकाची कथा आहे. वेगवेगळे अवतार त्यांनी धारण केले या कथेमध्ये. असुरांचा आणि पराजय करून देवतांना अमृत पाजलं. हे युद्ध पुष्कळ देवांचे प्राणही गेले, पुन्हा ते काही उठू शकले नाहीत. दुर्वासांच्या शापाने इंद्र श्रीहीन झाला. त्याची दुर्दशा पाहून वरुण आदी देव ब्रह्मदेवाच्या सभेत गेले. इथं त्यांनी नम्रतापूर्वक सर्व वृत्तांत सांगितलं की आमची काय अवस्था देवतांची झाली आहे आणि काय झालंय. सर्वजण शक्तिहीन झालेले पाहून ब्रह्मदेवाने एकाग्र चित्ताने भगवंताचे स्मरण केले
आणि अल्पकाळाने प्रफुल्लित मुखाने ते बोलले की मी शंकर, तुम्ही सर्व असुर, दैत्य, मनुष्य, पशु, पक्षी सर्वच विराट पुरुषाच्या अत्यंत अल्प अंशापासून उत्पन्न झालेलो आहोत. ब्रह्मदेव सांगतात त्या प्रभूने सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती, प्रलय करता सत्व रजतम गुणांचा स्वीकार केलाय. तो प्रभू आता आम्हा सर्वांच्या रक्षणाकरता सत्व गुणाचा स्वीकार करो. नंतर ब्रह्मदेव सर्व देवांसहित भगवान अजिताचे परमधाम वैकुंठ तिथं गेले आणि वेदवाणीने त्याची स्तुती करू लागले. कारण आता देवता हतबल झाले आहेत. त्यांनी प्रार्थना केली की आमच्यासाठी काहीतरी करा. म्हटल्यावर ब्रह्मदेव भगवंताकडे गेलेत आणि ही देवतांची स्थिती सगळी सांगितली आणि आताच त्यांच्यावर म्हणजे हे आक्रमण करतायत आणि दैत्य लोक हे जास्त वरचढ व्हायला लागले. तर काय करायला पाहिजे? मग त्यासाठी त्यांनी खूप सुंदर भगवंताची स्तुती ब्रह्मदेवांनी केली आहे. तिथं पोचल्यावर क्षीरसागरात भगवान तुम्ही निर्विकार सत्य अनंत आदि पुरुष आहात, सर्वांतरी आम्ही आहात, अतर्क्य असा हा आपला म्हणजे अतर्क्य स्वरूप आहे आपले, आम्ही तुम्हाला शरण आलो आहे. विचारवंत लोक भक्ती योगाने तुझी आराधना करतात. तुझ्या मायेने मोहित होणारे जीव तुझे वास्तविक स्वरूप जाणत नाहीत. तुला आम्ही नमस्कार करतो. तुझ्या कानापासून दिशा उत्पन्न झाल्या. तुझ्या हृदयापासून इंद्रिये, नाभीपासून आकाश झाले. पंचप्राण व दश इंद्रिये, मन हे सर्व तुझ्या शरीराच्या आश्रयाने राहतात. अशा परम ऐश्वर्यशाली भगवंता आम्हाला म्हणजे तू आमच्यावर कृपा करण, प्रसन्न हो. ज्याच्या मुखापासून वेद रहस्य जाणणारे ब्राह्मण झाले, बाहूंपासून बलशाली क्षत्रिय, जांघेपासून व्यापार कुशल वैश्य, पायापासून सेवा तत्पर शूद्र निर्माण झाले, तो तू आम्हाला प्रसन्न हो. ज्याच्या अधरोष्ठापासून ओठ, ओठापासून प्रीती, नासिकेपासून कांती, भ्रुकुटीपासून यम, पापण्यांपासून काल निर्माण झाले, त्या तू आम्हाला प्रसन्न हो. ज्याप्रमाणे वृक्षाच्या बुंदाशी पाणी घातले म्हणजे सर्व शाखांना ते पोचले जाते, त्याप्रमाणे भगवंताची आराधना म्हणजे संपूर्ण प्राणीमात्रांची स्वतःचीच आराधना केल्यासारखे आहे. तू सर्व गुणातीत असून सर्व गुणांचा स्वामी पण तूच आहेस. त्यावेळी तू सत्वगुणामध्ये स्थित आहेस. तुला आमचे वारंवार नमन असो. नमस्तुभ्यम अनंताय दुर्वितर्क्यात्मक कर्मणे निर्गुणाय गुणेशाय सत्वस्थाय च संस्तम सांप्रतम. म्हणून ते त्यांची स्तुती करतात. सुखदेवजी सांगतात सर्व देवांनी भगवंताची स्तुती केल्यावर भगवान तत्काळ प्रकट होतात आणि त्यांच्या शरीराची प्रभा हजारो सूर्य एकदम प्रकाशावर व्हावी तितके प्रचंड प्रखर आणि दिव्य प्रकाश सर्वत्र पसरतो. देवता लोक पटकन आपले डोळे मिटून घेतात, कारण ते झेपायला पाहिजे ना. आपण एखादा 1000चा बल्ब एकदम लावल्यावर पटकन साधा डोळे मिटून घेतो आणि मग हळूहळू डोळे उघडतो. तसं देवतांनी एकदम डोळे मिटले. शंकर ब्रह्मदेव यांनाच त्यामुळं फक्त ते दोघांनी डोळे मिटले नाहीत, कारण त्यांची तेवढी कपॅसिटी होती, क्षमता. त्या दोघांनी मात्र प्रभूचे दर्शन घेतले. पितांबरधारी श्यामल देह, कमलासारखे सुकुमार नेत्र, धनुष्यासारख्या भुवया, महामणिमय किरीट, सुंदर केयूर, चरणातील रुपूर, वक्षस्थलावरील लक्ष्मी, कंठातील कौस्तुभमणी, वनमाला, सुदर्शन चक्र या सर्वांनी शोभणारी ती मूर्ती पाहून सर्व देवांनी साष्टांग नमस्कार घातला. ब्रह्मदेवाने नमस्कार घातला. अत्यंत नम्र भावाने आता भगवान समोर प्रकटले म्हणल्यावर पुन्हा ते धीर गंभीर वाणीने स्तोत्र म्हणू लागले की ब्रह्मा शंकर इतर देवांना उद्देशून भगवान म्हणताय, ब्रह्मा शंकर व देवांनो, मी तुमच्या कल्याणाचा उपाय आता तुम्हाला सांगतो. तुम्ही माझ्याकडं एक संकट जे तुमच्या समोर आहे ते घेऊन आलायत. मला तुमचे काय आहे शंका हे कळलंय. तर मी तुम्हाला सांगतो की असुरांच्या कालाची कृपा आहे. सध्या असुरांचाच काळ चालू आहे. तुमच्या अभ्युदयाला अद्याप वेळ आलेली नाही. तुम्ही असुरांकडे जा आणि समेट करायसाठी प्रयत्न करा. मग ते कसे आम्हाला करतील अशी शंका मनात घेऊ नका. कारण काय आहे,
म्हणजे एका गारुड्याच्या पेटीत कधी सर्प बसला आधीच सर्प बसला होता, प्रसंगवशात त्यात एक उंदीर शिरला. तेव्हा तो उंदीर म्हणजे ते कसं कार्य आहे, त्या कार्याला एक उपमा दिली आहे की आही मुशकवत व्यवहार करावा. मग आही मुशकवत व्यवहार म्हणजे काय, तर ही गोष्ट देव सांगतायत. ते म्हणतात की एका पेटी आहे, त्या पेटीमध्ये गारुड्याची पेटी, त्याच्यात साप आहे, त्याच्यात आधीच एक उंदीर जाऊन शिरलाय. त्या उंदीर भ्याला, पण सर्प त्याला प्रेमळपणे म्हणाला, अरे भिऊ नकोस, तू या पेटीला एक भूक पाड. कारण काम असतं ना, भूक पाडल्याशिवाय सर्पाला बाहेर जाता येणार नाही, त्याला ते भूक पाडता येत नाही. उंदराचा फायदा करून म्हणजे आपल्याला उपयोग करून घ्यायचा, म्हणून तो सांगतो की मी काही तुला खाणार नाही, आपण दोघं मित्र, आपण दोघेही आत अडकलोय ना, तर तू गुपचूप ह्या पेटीला छिद्र पाड. सर्प त्याला प्रेमळपणे म्हणतो, म्हणजे मग आपण दोघेही गुपचूप त्या बिळातनं बाहेर पडू. हा बिचारा उंदीर सर्पाच्या बोलण्यावर विश्वासतो आणि त्याने पेटीला कुरतडून कुरतडून एक भोग पाडले. पण लागलीच सापाने पाठीमागं त्याला म्हणजे त्या आधी पटकन उंदराला गिळले आणि लगेच त्या भुकातून बाहेर गेला. मी हे तुम्हाला का सांगतोय, याला अहिमुशकवत व्यवहार असं म्हणतात. मी तुम्हाला हे का सांगितलं, तुमच्या लक्षात आलं का, असं देवतांना भगवंत विचारतायत की तुम्ही प्रथम अमृत उत्पन्न करायचा प्रयत्न करा. ते तुमच्या एकट्याचं काम नाही, तुम्हाला त्यासाठी मदत यांची लागणारच आहे, असुरांची. त्यांच्या मदतीने तुम्ही अमृत प्राप्त करा आणि नंतर तुम्ही अमृत प्राशन करून अमर व्हा. क्षीरसागरातून सर्व प्रकारच्या औषधी तुम्हाला प्राप्त होतील आणि तुम्ही त्यासाठी मंदार पर्वताची रवी करा, वासुकी नागाला घुसळण्याची दोरी करा आणि माझ्या मदतीने घुसळण्याला आरंभ करा. असुर जे जे मागतील ते त्यांना द्या. जसं ज्या गोष्टी निर्माण होतील ते त्या मागतील, ज्या नको असतील ते नको म्हणतील, ज्यांना ज्या मिळायच्या त्या बरोबर मिळतील. शांतपणे ही कामं होऊ शकतात. कुठेही रागवू नका, आदळआपट करू नका. समुद्रातून पहिल्यांदा कालकूट निघाले, मग हे सर्व ठरल्याप्रमाणे केलं. कच्छ अवतार घेऊन मोठं कासव, प्रचंड काय मोठं, म्हणजे मंदराचल पर्वत केवढा, तो पर्वत ज्याच्या पाठीवर बसू शकलाय असं भव्य रूप कासवाचं भगवंतानी घेतलं. म्हणजे या समुद्र मंथनामध्ये भगवंतानी एक अवतार आपला धारण केला, कच्छ अवतार. इथं हे कासवाचं प्रचंड काय की त्याच्यावर मंदराचल पर्वत ठेवला. आणि आता हा पर्वत ढवळायला घुसळायला काय पाहिजे, तर प्रचंड काय असणारा वासुकी नाग. त्या वासुकी नागाला बांधून त्यांनी ते घुसळणं सुरू केलं. प्रथम समुद्रातून कालकूट विष निघाले. आता विष आहे म्हणल्यावर त्यांना कोण घ्यायला येणार, कुणीच पुढे येत नाही. मग काय करायचं, तर भगवान शंकर ना त्यांच्या गळ्यात नाग विषारी असतात, आपण त्यांना प्रार्थना करू. मग शंकर ध्यानमग्न असतात, त्यांना प्रार्थना केली जाते आणि ते कालकूट विष शंकर घेतात. इंद्रादी देव बलराजा, आता हे सगळं सांगितलंय, शंकरांना द्या विष आणि भगवान अंतर्धान पावले. मग हे सर्व देवता इंद्रादी देव बलराजांकडे गेले. देव काही शस्त्रास्त्रे घेऊन गेले नव्हते. संधी साधायची, आपल्याला संधी साधायच्या वेळेस समेट घडवायचा आहे म्हटल्यावर निशस्त्र गेले बलिराजाकडं. असे कसे हे देवता आलेत निशस्त्र, म्हणजे त्यांनाही आश्चर्य वाटलं. मग ते सांगतात की आम्ही एक संधी विग्रह करायला आलेलो आहोत, संधी जी आहे आपल्याला ते संधी साधायला आलेलो आहोत. तुम्ही काय संधी साधायची? बलिराजा भव्य उंच सिंहासनावर बसला होता. इंद्रादी देव समोर आले आहेत म्हणून तो उठून यायचं त्यांनी कष्ट घेतले नाहीत. तो म्हणतो, बोला काय तुमची समस्या आहे. कारण भगवंतानी सांगितलं होतं चिडू नका, म्हणजे काहीही राग लोभ धरू नका, जे घडेल त्याप्रमाणे. आत्ता तुमचे काम काय साधायचंय, तर समुद्र मंथन करायचंय. त्यामुळे ह्याने इतका ह्यांचा अपमान केला, सिंहासनावर हल्ला पण नाही तरी सुद्धा देवता सर्व शांत राहिल्या. आणि मग ते सांगतात की आपल्याला अशा अशा गोष्टी केल्या, आपण जर समुद्राचं मंथन केलं तर आपल्याला अनेक औषधी मिळतील आणि मुख्य म्हणजे आपल्याला अमृत मिळेल. आणि आपण एकदा का अमृत पिलं की आपण अमर होऊ.
असं हे ऐकल्यावर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. बलिराजा, त्याचा सेनापती 100, अरिष्टनेमी, म्हणजे ह्यांनाही ह्या गोष्ट तो चौकशी करतो, पट्ट्या आहेत त्या खूप पटतात. मग देव आसुरींमध्ये समेट व्हायची वेळ आल्यावर मग मात्र हा बली उठून पुढे येतो आणि खूप मग शेकहँड वगैरे करून आता आपण मित्र झालो म्हणतो आणि आता आपण समुद्र मंथन करू. त्यांचा समेट खूप म्हणजे गाजला, लागलीच त्याने अमृत मंथनाच्या तयारीला सुरुवात केली. सर्व शक्ती खर्च करून मंदराचल पर्वत उखडला आधी, तो समुद्राकडे ओढवत नेला. पर्वत म्हणून जड समुद्र तर होता दूरच, पण इंद्रादी देव सुद्धा थकले, त्या पर्वताला पुढे नेऊ शकेनात, म्हणून त्यांनी तो मध्येच सोडला. पुष्कळचे देव आणि दैत्य त्याच्याखाली सापडून चिरडून गेले. कोणाची कंबर मोडली, कोणाचे हातपाय मोडले. मग भगवान गरुडावर बसून तेथे आले आणि त्यांनी हे सगळं दृश्य पाहिलं. त्या अमृतमय दृष्टीने म्हणा त्यांना जिवंत केलं आणि तो इतका उंच गरुडाच्या मदतीने त्यांनी उचलला आणि सहज समुद्रावर नेऊन ठेवला. आणि हे सुरासुर भगवंताच्या पाठोपाठ समुद्रात किनारी गेलं. शुकदेवजी सांगतात, परीक्षिता, देवांनी आणि दैत्यांनी रागराज वासुकीला सांगितले की अमृत मंथनामध्ये तुला फलभाग मिळेल, म्हणजे अमृत मिळेल. पण वासुकी नागाला मंदराचलाला दोरीप्रमाणे बांधून आम्ही मंथन करण्यासाठी तुझा वापर करणार आहे. तो म्हणतो, मी जर अमर होणार असेल तर थोड्या काळासाठी मी कष्ट सोसायला तयार आहे. तुम्ही मला अमृत देणार ना, असं खात्रीने विचारतो. आणि मग ठीक आहे म्हणतात. मग त्या वासुकीच्या मुखाकडे कोणी धरायचं, पायाकडे कोणी धरायचं. भगवंताने यांना सांगितलेलं असतं की प्रथम तुम्ही वासुकीच्या मुखाकडे धरा, मग बाकीचे देव तिथंच राहतात. मग दैत्यांना कसं पटणार, आम्ही शेपटाकडं म्हणजे आमच्याकडं खालची बाजू आणि तुम्ही मुखाकडे मोठे का? मग ते म्हणतात नाही, तुम्ही इकडे या, आम्ही जातो. कारण घर्षणाने प्रचंड जे ते घर्षण होऊन त्याची उष्णता बाहेर पडणार असते आणि ती उष्णता मुखावाटेच बाहेर पडणार असते आणि त्याच्याद्वारे थोडंफार विषही बाहेर पडणार असतं. पण ह्या सगळ्याची कल्पना भगवंत आणि देवतांना दिलेली असते आणि हे आसुर असतात ते ह्यांच्याशी भांडतात की तुम्ही मोठे समजता का, आम्ही ही नाही का, तुम्ही इकडे या, आम्ही तिकडे जातो. म्हणून मग भगवंतानी हे आधीच सांगितलेलं असतं. त्याप्रमाणे पुन्हा सगळे आपली जागा बदलतात आणि शेपटाच्या बाजूला सगळे येतात. भगवान हसतात, त्यांना लागले म्हणजे मुखाची साडे सोडून द्यायला सांगतात. त्याप्रमाणे सर्वजण सोडतात आणि शेपटीच्या बाजूला येतात. मंथनाला तर आरंभ होतो, पण देव दैत्यांना पकडून धरून सुद्धा मंदराचल काही समुद्रात बुडू लागतो. तेव्हा देवतांनी धैर्य खचू लागतं. मग विघ्नराज भगवंताला पुन्हा प्रार्थना करतात आणि मग ते मगाशी एक मध्येच श्लोक आला होता म्हणून आधी सांगितलं की कच्छ रूप धरलं. आता इथं त्यांनी खाली 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 मंदराचल जातो. कितीही त्याला वर उचलायचा प्रयत्न केला तर देवता आणि हे सगळे असहाय्य होतात आणि ते भगवंताला मनोमन शरण जातात. मग ते भगवान कच्छाचं रूप धारण करतात आणि जलात प्रवेश करतात आणि बरोबर मंदराचलाच्या खाली जाऊन बसतात. अनंत शक्ती, सत्य संकल्प भगवंताला, काय गोष्ट अशक्य झाले. देव आणि दैत्य समुद्र मंथनाला लागले. आपल्या बाहुबलाने प्रचंड घुसळण सुरू झालं आणि म्हणजे त्याप्रमाणे इतकं मोठं कासव अवतार म्हणजे कच्छावतार देव घेतात की मंदराचलासारखा भव्य पर्वत त्यांच्या पाठीवर घासला तरी त्यांना फक्त खाजवल्यासारखं होतं. नुसतं जेमतेम कोणीतरी खाजवतंय वाटतं, इतकं विशाल काय अवतार त्यांनी घेतलेला असतो कच्छाचा. असुरांची शक्ती वाढवण्याकरता त्यांच्यात असुर रूपाने भगवान प्रवेश करतात. देव रूपाने प्रवेश करून देवतांचीही शक्ती वाढवली आहे. वासुकी नागाची शक्ती निद्रा रूपाने वाढवली. हे सगळं करत असताना वासुकीला निद्रा दिलेली आहे भगवंतानी. त्यामुळे हे काय आहे ओढतायत करतायत इकडं त्याचं लक्ष नसतं. तो शांतपणे डोळे मिटून पडून असतो. समुद्र मंथनाला जोर वाढलेला आहे. मंदराचलावर भगवान स्वतः दुसऱ्या पर्वताच्या रूपाने बसलेले आहेत. अशा रीतीने चोहोबाडूने शक्ती संपन्न करून मंथन खूप वेगाने सुरू होतं आणि जसं जसं मंथनाचा वेग वाढायला लागतो तसं तसं
वासुकी नागाच्या तोंडातून, श्वासातून, सहस्त्र नेत्रातून आगीचा डोंब उसळतो. प्रचंड उष्णता त्याची वाढते. त्याच्या योगे देवांची, दैत्यांची शरीरे करपून जातात. तेव्हा शीतलतेसाठी भगवंतांनी सुगंधित व शीतल वाऱ्याला प्रेरणा दिली आणि मग तो मंद आणि अतिशय हवासा वाटणारा असा वारा वाहू लागतो. देवदैत्यांनी खूप मंथन केले पण अमृत काही बाहेर येत नाही. व ते पाहून अजित भगवान पुढे सरसावले. त्यांनी विश्वविजयी भुजादंडांनी वासुकी नागाला पकडले आणि समुद्र मंथनाला आरंभ केला. मग काय, भगवान म्हणजे अजित भगवंतानीच हा अजित अवतार धारण करून हे केलेलं आहे, म्हणून त्याची कथा सांगायला सांगितली होती, म्हणून ही कथा सांगितली. म्हणून आता भगवान तिथं अजित नावाने प्रकटले. त्यांचा लीलावतार, हा लीला सगळा प्रसंग आपण ऐकतो, तो अजित अवताराची लीला आहे ही. आणि मग ते घुसळण सुरू होती. मग काय, समुद्रात मोठी खळबळ माजते. मासे, मगरी, नाग हे भयभीत होतात आणि प्रथम हलाहल नावाचं विष, उग्र विष बाहेर येतं. त्याच्या उग्र दर्पांचा दशदिशांना डोंब उसळतो. प्रजापतीसह सारी प्रजा भगवंताच्या भगवान शंकरांना शरण जाते. सती पार्वतीसह कैलास पर्वतावर शंकर विराजमान असतात. प्रजापतीने प्रणाम करून स्तुती केली आणि त्यांना म्हटलं की देवाचे आराध्य देव, हे भूतभावन, भूतात्मन, आम्ही तुम्हाला शरण आहोत. आमचं कृपा करून या विषापासून रक्षण करा आणि तुझा म्हणजे आम्हाला प्रणव स्वरूप तुम्ही आहात असं ते प्रार्थना करतात. तू कामदेव, दक्षाचा यज्ञ, त्रिपुरासूर, कालकूट विष, अनेक असुर यांचा नाश केलेला आहेस. तुझ्या लीलांचे आम्ही काय वर्णन करू शकणार. तू अपरंपार लीला करतोस. तर हे शिवा, आता आमच्या पुढे हा प्रश्न आलाय की समुद्र मंथनातून निघालेल्या विषामुळे सारी प्रजा दुःखी झाली आहे. दीन दुःख जनांचे दुःख हरण करणं हेच तर तुझं काम आहे. मग तुझ्या कामाला प्रवृत्त करण्यासाठीच आम्ही आलो आहोत. सज्जन लोक क्षणभंगूर जीवाचे बलिदान करून दुसऱ्याचे रक्षण करतात. तू तर उपकारांचा महामेरू आहेस. तू जगावर सतत उपकार करतच असतोस. तर कृपया आमचं ह्याच्यापासून रक्षण कर. देवी सतीने त्यांच्या म्हणण्याला अनुमोदन दिले. नंतर भगवान शंकरांनी हलाहल विष आपल्या तळहातावर घेतले आणि ते प्राशन केले. त्यामुळे त्यांचा फक्त कंठ निळा झाला, कंठातच राहिलं असं म्हणतात. त्यांचे ते भूषण ठरले. दुसऱ्याचे दुःख म्हणून त्याला त्याच काळं निळं पडलं तर त्यांचा पूर्ण गळा, आणि म्हणून त्यांचं नाव नीलकंठ असं पडलं. म्हणजे तेही त्यांना भूषणावह झालं. दुसऱ्यांचे दुःख निवारण करून ते स्वतः सोसणे म्हणजे आपल्या हृदयस्थ भगवंताची परम आराधना करणे होय. सर्व देवांनी भगवान शंकराची वाहवा केली, खूप प्रशंसा केली, टाळ्या वाजवल्या आणि त्यांची स्तुती केली. भगवान शंकरांनी विषप्राशन करताच त्यांच्या हातातून जे काही थोडे थेंब खाली फिपकले, त्यापासून विंचू, साप, नाग यांची उत्पत्ती झाली असं म्हणतात. म्हणजे ते विष किती जहाल असेल असं खूप सविस्तर वर्णन समुद्र मंथनाचं आहे. आज आपण फक्त विष प्राशन करायचं म्हणजे विष प्रकटीकरण आणि त्याचं प्राशन इथपर्यंतची कथा पाहिली. उर्वरित भाग उद्या बघू. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता.
करुणानिधे प्रभो नो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन् भुवि भूत सर्वभाषा परिपूरिताभिलाषा श्वसितीव देव भाषा तां पालयस्व भगवन् आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्धवेषा अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन् देशे स्वतन्त्रताया प्राचीन सभ्यताया समयं समर्गताया पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन् गोपाल कृष्ण भगवान की जय। देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय। परम सद्गुरु श्री गजानन महाराज की